पोटॅटो अँड चीज सूप बघत आहोत आपण। बटाटे घेतलेले आहेत 2, दूध घेतलेलं आहे 200 ml, कांदा, मिक्स हर्ब्स आहेत, मीठ आहे, काळी मिरी पावडर, मैदा, चिली फ्लेक्स आणि चीज। बटाटे सोलून घेत आहोत आपण। बटाटे आपण कापून घेत आहोत। कांदाही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा आणि बटाटा आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचा आहे। यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, थोडंच टाकायचं आहे मीठ। पाणी टाकत आहोत आणि हे आपल्याला कुकरला लावून 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपला बटाटा आणि कांदा शिजलेला आहे। तुम्ही बारीक कापून उकडायला लावले तरी चालणार आहे ते, पण मी मोठेच ठेवले होते म्हणून मी आता असं थोडंसं याला कट करते। आपण याला थंड करूनच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। ते जस्ट मी आता टाकून ठेवते याच्यात। आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत। हे पाणी गरम झालं की आपण वाटलेलं मिश्रण टाकणार आहोत त्याच्यात। वाटल्यानंतर थोडं हे घट्ट प्रमाणातच होतं, आपण पाणी टाकलेलं आहे। हे मिश्रण आपण पाणी गरम झालं की त्यात टाकणार आहोत। बघू शकता तुम्ही पाणी गरम झालेलं आहे। आता आपण हे बटाट्याचं मिश्रण याच्यात टाकणार आहोत। आपण याला थोडं पातळच करून घेणार आहोत। बघा आता आपले हे मिश्रण असं दिसत आहे। आपण याला थोडी उकळी आणणार आहोत। मी थोडं जाडसर ठेवलेलं आहे, तुम्हाला बारीक हवा असेल तर तुम्ही ह्याला गाळूनही घेऊ शकता। मिक्स हर्ब्स घालत आहोत। आता काळी मिरी पूड घालत आहोत थोडीशी। याला आपण मिक्स करून घेत आहोत। आपण दूध थोडं कोमट करून घेतलेलं आहे। आपण थोडंच दूध टाकलेलं आहे। आपण याच्यामध्ये मैदा टाकत आहोत, थोडंच टाकत आहोत, 1 चमचाच। हे मिक्स करून घेत आहोत। आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत। इथं आपल्यासाठी एक टिप आहे, आपण दुधामध्ये मैदा घातलेला आहे त्यामुळे दूध फाटत नाही। आपलं दूध टाकल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे चांगलं। 1-2च मिनटं आपल्याला याला उकळी काढायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता याला उकळी यायला लागलेली आहे। हे थोडं उकळलं की आपण याच्यात थोडं मीठ घालत आहोत। चवीनुसार मीठ घालावं तुमच्या। आता आपण गॅस बंद केलेला आहे। आता आपण याच्यावर थोडंसं चीज टाकत आहोत, थोडे चिली फ्लेक्स टाकत आहोत। तयार आहे आपलं सूप, चीजी क्रीमी।